जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। नमस्कार। माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मी डॉक्टर मृण्मयी भजक। मंडळी, अन्नदाता सुखी भव असं आपण म्हणतो। आपल्या देशात आपल्या अन्नासाठी काम करणारे जे शेतकरी आहेत त्यांना मात्र रोजच्या रोज अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं। अनेक प्रश्न त्यांच्यासमोर असतात। या अनेक प्रश्नांमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असतो, तो म्हणजे चांगलं बियाणं मिळण्याचा। आणि आज आपण त्याच प्रश्नावर सविस्तर बोलणार आहोत। आज आपण आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर यांना। सर नमस्कार। नमस्कार। कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते। धन्यवाद धन्यवाद। सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते। सर 2011च्या बॅचचे IAS ऑफिसर आहेत। सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावलेली आहे। या सर्व कामांमध्ये कृषी क्षेत्राकडे सरांनी विशेष लक्ष दिलेलं आहे। अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि नुकतंच सेवा हक्क अधिनियमांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना विशेष सन्मानाने गौरवण्यात आलेलं आहे। आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि या सगळ्या चर्चेमधून आपल्या शेतकरी बांधवांना या सगळ्या बियाणांबद्दल उत्तम माहिती मिळेल अशी आपण आशा करूया। सर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये। आणि सर, महाबीजचं जे उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं, तर उत्तम बीज त्यांना मिळावं यासाठी काय उद्दिष्ट आहेत? नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि सर्व श्रोते वर्गांना माझा नमस्कार। मी सर्वप्रथम दूरदर्शन सह्याद्रीचे मनापासून आभार व्यक्त करतो, मनापासून अभिनंदन व्यक्त करतो। आपल्याशी हितगुज करण्याची संधी मला दूरदर्शनने उपलब्ध करून दिलेली आहे। आपण जो प्रश्न विचारला त्याकडे आपण वळूया। मुळातच महाबीज जे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणून परिचित आहे, हे मुळातच जे स्थापन झालेलं आहे ते शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे रास्त भावामध्ये आणि वेळेवर मिळाले पाहिजेत आणि त्याच्यातून शेतकऱ्यांचं संवर्धन झालं पाहिजेत याच्यासाठीच महामंडळाची स्थापना झालेली आहे। 1976ला महामंडळाची स्थापना झाली। आज 50 वर्ष महामंडळाला पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे मला सर्वांचंच अभिनंदन करावं वाटतं। पण 50 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी जो विश्वास महामंडळावर दाखवलेला आहे त्या विश्वासावरच महामंडळ काम करत आहे आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी, उत्पन्न वाढवण्यासाठी मूळ गाभा काय असेल तर तो बियाणं आहे आणि ते दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना रास्त भावामध्ये मिळावं आणि जे बाजारामध्ये बोगस बियाण्याचा प्रकार आहे किंवा चढ्या भावानं बियाणे विकणे आहे, या सर्व गोष्टीला आळा मिळण्यासाठीच मुळात ही महामंडळाची स्थापना झालेली आहे आणि 50 वर्ष झालं सातत्यानं महामंडळ शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे। सर 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का? कुठले विकासाचे टप्पे आहेत? निश्चितपणे जेव्हा 1976ला महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमीन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं। परंतु जसं जसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं। या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजे की आज संपूर्ण राज्यामध्ये बीज उत्पादन कार्यक्रम होतो। फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यामध्ये सुद्धा बीजोत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे। नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे। तर ही सगळी दर्जेदार जे आहे, तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता?
हे अत्यंत महत्त्वाचा बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे, किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळं इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजे, कारण महाबीज जेव्हा बीज उत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते. आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजे की राज्यभरामध्ये आमचे जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहेत. बरं, 23 प्रक्रिया केंद्र जे बियाण्यावर प्रक्रिया करतात. आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी, ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे, आणि अतिशय अद्ययावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं. नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात. म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आत्ता सांगितलं, आणि वितरण आहे. तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे, ही साखळी आहे, ती कशा पद्धतीने केली जाते? महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो, यामध्ये एक महामंडळ महत्त्वाचं आहे. त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवून देतात, आणि शेतकरी आहे. बरं. आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन, ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा. महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ, आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, मग केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, आणि त्यांचे जे काही ध्येय धोरण आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं. आणि यामध्ये एका बाजूला बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो. त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये, म्हणजे 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूने होत असतो. आणि दुसऱ्या बाजूने त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीजोत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी, ते बीज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्त्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स, विक्रेते, जे कृषी सेवा केंद्रधारक आहेत. त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं, कारण त्यांच्याच माध्यमातून, मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्यामधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये. आणि त्यामुळं आम्ही आता महामंडळाने त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत, आणि शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळालं पाहिजेत. याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे. नक्कीच सर, आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे सर. 2026च्या खरीप हंगामासाठी ॲग्रीस्टॅकद्वारे वितरण व्यवस्था केली जाते, तर त्याबद्दल जरा आम्हाला सांगा ना. नाही, ॲग्रीस्टॅक हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम शासनानं आहे. जसं की आपण आता सगळ्या क्षेत्रामध्ये संगणकाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालंय, मग शेती आणि शेतकरी कशासाठी दूर राहायचे. आणि ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला एक ID दिलेला आहे, आणि संपूर्ण शासनाचं जे ध्येय धोरण आहे की त्याच्यामध्ये पारदर्शकता प्रशासनामध्ये आली पाहिजेत. आणि जे काही शेतकऱ्यांना मदत आहे, अनुदान आहे, सबसिडी आहे, ते सबसिडी सगळ्या पोर्टलच्या माध्यमातून, संगणकीकरणाच्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजेत. आणि त्याचाच भाग म्हणून जे ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी त्याच्यावर केलेली आहे, आता जवळजवळ काम हे पूर्ण झालेलं आहे. आणि बियाण्याच्या सुद्धा केंद्र शासन आणि राज्य शासन काही सबसिडी काही बियाण्याच्या बाबतीमध्ये देतं. आणि मग ते जी बियाण्याची सबसिडी आहे ती DBT पोर्टलवरच शेतकऱ्यांना मिळते, DBT पोर्टलद्वारेच ते त्यांना दिलं जातं. त्यामुळं ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून शासनाचे जे काही धोरणं आहेत सबसिडी देण्याबद्दल, अनुदान देण्याबद्दल किंवा शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात, ते तंतोतंत महामंडळ अंमलात आणतं. आणि जे शेतकरी बियाणे महामंडळाकडून घेतात त्यांना त्या ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून सबसिडी त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते. बरोबर आहे सर. आणि साथी पोर्टल पण आहे शेतकऱ्यांसाठी, तर ह्यामध्ये शेतकऱ्यांचा सर जो सहभाग आहे तो कशा पद्धतीने असतो? कारण आता हे सगळं ऑनलाईन झालेलं आहे, त्यांना कितपत हे सोपं जात आहे? नाही, साथी पोर्टलबद्दल खरंच फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण सर्व शेतकऱ्यांना सुद्धा तो माहिती झाला पाहिजे. साथी पोर्टल हे शासनाने याच्यासाठी तयार केलं की शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळालं पाहिजेत, त्याच्यासोबत जबाबदारी पण निश्चित झाली पाहिजे, ट्रेसेबल झालं पाहिजेत कोणी बी तयार केलं होतं. आणि याच्यासाठी साथी पोर्टलवर जे कोणी बियाणे निर्माण करते आणि शेतकऱ्यांना विक्री करते
त्यांनी या साथी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं पाहिजेत आणि साथी पोर्टलवर त्याची संपूर्ण नोंद केली पाहिजेत. बरं. परंतु सध्या मला सांगायला आनंदही आहे आणि अभिमान पण आहे, साथी पोर्टलवर फक्त महाबीजची नोंदणी झालेली आहे आणि साथी पोर्टलवर महाबीज जे जे बियाणे निर्माण करते ते साथी पोर्टलच्या माध्यमातूनच सर्व प्रक्रिया केली जाते. अच्छा. त्याचा एक फायदा असा आहे की शेतकऱ्यांनी डोळे झाकून बियाणे खरेदी करू शकतात, कारण साथी पोर्टलवर एकदा एंट्री केल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यात नोंदी केल्यानंतर त्याचे टॅग निर्माण केले जातात आणि बियाण्याच्या प्रत्येक पिशवीला, प्रत्येक थैलीला, प्रत्येक पोत्याला ते वेगवेगळे टॅग लावले जातात आणि तुम्ही जर बियाणे खरेदी करत असाल तर त्या टॅगवरचा जो QR कोड असतो, तो QR कोड जर तुम्ही ट्रेस केला तर तुम्हाला ते बियाणे कुणाच्या शेतात तयार झालेलं आहे, त्याच्यावर प्रक्रिया कोणी केलेलं आहे, त्याची खातरजमा कोणी केलेली आहे, ही सगळी माहिती. म्हणजे एखाद्याने जर कामचुकारपणा केला असेल किंवा एखाद्याच्या दुर्लक्षतेपणामुळे बियाणे बोगस झाला असेल तर ते लगेचच त्या QR कोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लक्षात येऊ शकतं आणि हा QR कोड आणि हे टॅग लावण्याचं काम फक्त महाबीज करत आहे. ही अतिशय अभिमानाची आणि आमच्यासाठी आणि शेतकऱ्यासाठी सुद्धा आहे आणि म्हणून मी सातत्यानं शेतकऱ्यांना आग्रह करतो की बियाणे खरेदी करायचं तर महाबीजचं करा आणि डोळे झाकून खरेदी करा, कारण त्या साथी पोर्टलच्या माध्यमातून 100% सत्यतेची गॅरंटी पोर्टल देतं. वा, नक्कीच. आणि या माध्यमातून आपण सगळ्या शेतकऱ्यांना देखील हे सांगितलेलं आहे. साथी पोर्टलचा अनेक जण आता वापर करतच आहेत. सर, शेतकऱ्यांना बियाणं जे हवं असतं ते एकतर वेळेत हवं असतं आणि गुणवत्तापूर्ण हवं असतं, तर आणि पुरेसं देखील हवं असतं. तर हे सगळं होण्यासाठी वितरण व्यवस्था कशा पद्धतीने काम करते? आता केंद्र शासनात विकसित भारत, विकसित महाराष्ट्र या संकल्पनेमध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासन करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून महामंडळसुद्धा शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे आणि वेळेवर मिळावे. मला सांगायला आनंद आहे की यावर्षी आम्ही 1 मेच्या आसपास बियाणे मार्केटमध्ये पोहोचून दिलं होतं. त्यावेळेस इतर कुठल्याही खाजगी कंपनीचे बियाणे मार्केटमध्ये आले नव्हते. त्याच्यासोबतच बियाण्याचा जो दर आहे तो ठरवताना महामंडळाला काही मर्यादा पडतात. अव्वाच्या सव्वा किमती आम्ही ठरवू शकत नाही. आमच्याकडे दर निश्चिती करण्यासाठी एक कमिटी आहे, त्यामध्ये सन्माननीय संचालक मंडळ असतात, त्यांच्यासमोर आम्हाला सर्व सादरीकरण करावं लागतं. कारण इतर खाजगी कंपन्या जसं भरमसाठ बियाण्याचे दर ठेवतात ते ठेवण्यासाठी आम्हाला अडचणी येतात. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्याचे दर ठरवतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त भावामध्ये आणि दर्जेदार बियाणे जे आम्ही तयार करतो ते त्यांच्यापर्यंत, त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी आमची जी काही यंत्रणा आहे, जवळजवळ 10,000 आमचे पूर्ण राज्यामध्ये विक्रेते आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण बियाणे त्यांच्याशी ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून घेणे, त्यांना वेळेवर त्यांचं पोहोचवतो करणे, त्यांच्याशी सातत्यानं येऊन आमचे मे महिन्यामध्ये डीलर्स मीटिंग असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि जवळजवळ अर्ध्या जिल्ह्यामध्ये मी स्वतः जाऊन त्या मीटिंग अटेंड केलेल्या आहेत, त्यांच्याही अडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि ह्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून एके बाजूनं उत्पादन करणारे आमचे अधिकारी, सायंटिस्ट, दुसऱ्या बाजूनं वितरण करणारे सर्व वितरक आणि नंतर शेतकरी, या तिघांच्या सहकार्यातूनच हे वितरण व्यवस्था आमची यशस्वीरित्या काम करत आहे. नक्कीच सर. आणि तुम्ही आत्ता जे सांगितलं की सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही जात आहात आणि यामध्ये अनेक घटक आहेत, तर त्या सगळ्यांचा कुठेतरी समतोल साधणं, समन्वय साधणं हे खूपच गरजेचं आहे. सर, महाबीज म्हटलं की सर्वसामान्यांना असं वाटतं की फक्त बियाणांमध्ये काम करणारी ही संस्था आहे, तर तुम्ही काय सांगाल की या व्यतिरिक्त, म्हणजे बियाणांच्या व्यतिरिक्त कुठले कुठले उपक्रम आहेत, काय काय सेवा महाबीजतर्फे आता आहेत? नाही, महाबीजला आता 50 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता महाबीजने सुद्धा कात टाकली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण फक्त बियाणे पुरते, कारण बियाणे महामंडळाचे जे बायलॉज आहेत त्यात काही असं बंधनकारक नाही आहे की बियाणेच प्रोडक्शन करावं असं. त्यामुळं आम्ही आता बियाण्याच्या सोबत बियाण्याला पूरक जे काही गोष्टी लागणार आहेत, आता आपण सर्वजण ऑर्गॅनिक फार्मिंग नेहमी शब्द ऐकतो, नैसर्गिक शेती, ते केमिकलचा वापर कमी झाला पाहिजेत वगैरे वगैरे. त्यामुळं आता महाबीजने काही बायो फर्टिलायझर्स तयार केलेले आहेत, बुरशीनाशक तयार केलेले आहेत. त्याच्यासोबतच आता टिश्यू कल्चर हा एक मोठा विषय सध्या पुढे आलेला आहे प्रामुख्यानं. त्यामुळं केळीच्या बाबतीमध्ये टिश्यू कल्चरच्या माध्यमातून आम्ही उत्पादन सुरू केलेलं आहे. आता नुकतंच आमच्या अधिकाऱ्यांनी 1-2-3 नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत आणि त्यामध्ये एकतरी जे लिंबोळ्या असतात आपल्या, आणि त्या लिंबोळ्याचं पावडर करून एक जसं आपलं आयुर्वेदिक औषध असतं
त्याच पद्धतीने एक नैसर्गिक औषध आमच्या महामंडळाने तयार केलेलं आहे. त्याच्यासोबतच एक डिकम्पोजर जे शेतीमध्ये वेस्ट पडलेलं असते ते त्याच ठिकाणी जर डिकम्पोज झालं तर त्याच्यातून शेतीला म्हणजे जमिनीला काही न्यूट्रिएंट मिळू शकतात. त्यामुळे ते अर्ली डिकम्पोज करण्यासाठी डिकम्पोजर तयार केलेलं आहे. मातीमधला कार्बन एक महत्त्वाचा घटक असतो आणि महाराष्ट्र शासनाने अनेक ठिकाणी माती परीक्षण केंद्र तयार केलेले आहेत, परंतु दुर्दैवाने आणखी खूप शेतकरी त्याच्यापासून दूर आहेत. ते माती परीक्षण करून घेत नाहीत आणि मातीला कशाची गरज आहे हे माहिती न करताच बरेच जण मोठ्या प्रमाणात खताचा वापर करतात. म्हणून किमान कार्बनची टेस्ट प्रत्येक शेतकऱ्यांनी करावी याच्यासाठी महामंडळाने कार्बन मापक यंत्र तयार केलंय. 500 रुपयामध्ये 10 टेस्ट होतात. म्हणजे इतक्या स्वस्त दरामध्ये आणि कुठलाही शेतकरी कशा पद्धतीनं मातीचं सॅम्पल घ्यायचं, कशा पद्धतीने टेस्ट करायचं आणि त्याचा रिझल्ट कसा येतो हे माहिती पुस्तिका आम्ही त्या बॉक्समध्ये देतो. म्हणजे ही स्वतः टेस्ट करू शकतात आणि मग त्या कार्बनचं जमिनीमध्ये उपलब्धता किती आहे त्याच्याप्रमाणे जर खताचा वापर त्यांनी केला तर निश्चितपणे एक तर उत्पादकता वाढेल आणि दुसरं खतासाठी जो खर्च होतो तो पण कमी होईल आणि भरमसाठ खत वापरल्यामुळे जमिनीचा जो पोत कमी होत चाललाय त्याला पण मर्यादा येईल, म्हणजे आळा बसेल. तर या दृष्टिकोनातून त्यासोबतच आम्ही रोपवाटिका पण तयार केलेली आहे. आता शासनामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेत आहे. त्याबद्दल आम्ही जिल्हा परिषदच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे, जिल्ह्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे की तुम्हाला जर या कार्यक्रमासाठी रोपवाटिकाच्या माध्यमातून रोपं उपलब्ध करून द्यायचे असतील तर महामंडळ तयार आहे, तुम्ही महामंडळाला प्राधान्य द्या. नक्कीच सर. आणि हे सगळे अनेक उपक्रम चालू आहेत. आपण म्हणतो की हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे, त्यामध्ये संशोधन आहे, विकास आहे आणि नवीन तंत्रज्ञान आहे. तर ह्या दृष्टीने आत्ता काय प्रयत्न चालू आहेत महामंडळाचे? याबद्दल महाराष्ट्र शासनाने सुद्धा कृषी विभागाने अनेक पावलं उचललेली आहेत आणि केंद्र शासनाने सुद्धा अनेक निर्देश दिलेले आहेत. आता आपण AI चा जमाना आहे असं म्हणतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये AI चा वापर सुरू झालेला आहे आणि कृषी क्षेत्र सुद्धा AI पासून दूर ठेवून चालणार नाही. आता अनेक समस्या समोर काही येत आहेत आणि त्या समस्यावर मात करायची असेल तर आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय उपाय नाही. याचाच अंदाज घेऊन आम्ही महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा एका बाजूने दर्जेदार बियाणे निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे. त्याचसोबतच जमिनीचा जो पोत आहे, जमिनीची जी क्वालिटी आहे ती सुधारण्यासाठी सुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला बियाणे तयार करताना काही उपाययोजना त्याच्यामध्ये करता येतील का त्याच्यावर सुद्धा आम्ही अभ्यास करतो आहे. त्याचबरोबर जे काही रोगराई पिकावर येत असतील, कीटकनाशक येत असतात, तर ते बियाण्यामध्येच त्याची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सायंटिस्ट सातत्यानं प्रयत्न करत आहेत, कृषी विद्यापीठ सुद्धा प्रयत्न करत आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढवायची याच्यासाठी महामंडळ ऑलरेडी कामाला लागलेलं आहे आणि निश्चितपणे येत्या काही दिवसामध्ये जसं आपण ते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जसं तुकाराम महाराज म्हणतात तसं महाबीजचं ते ब्रीदवाक्यच आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती. तर ते शुद्ध बीजे तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आम्ही निश्चितपणे करणार आहोत. नक्कीच सर. आपण बघतोय की आता बदलतं हवामान हे एक संपूर्ण जगासमोर एक आव्हान आहे आणि शेतकऱ्यांना तर त्याचा जास्त परिणाम भासतो. तर बदलतं हवामान आहे, तसंच बदलत्या गरजा देखील आहेत शेतकऱ्यांच्या. तर हे सगळं लक्षात घेऊन आपण काय नवीन उपक्रम सुरू केलेले आहेत? नाही, आपणा सर्वांना माहीत आहे आता अल्निनोचा इफेक्ट आपण वर्तमानपत्रातून वाचतोय, सर्व पर्यावरण तज्ज्ञ इशारा देत आहेत. आता ह्या वर्षीचं तर एक इशारा आहे, परंतु भविष्यामध्ये असे अनेक प्रकारचे अडथळे म्हणा किंवा स्पीड ब्रेकर म्हणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूनं हे अडथळे आहेत, दुसऱ्या बाजूनं वाढती लोकसंख्या आहे, तिसऱ्या बाजूनं मागणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची येत आहे आणि त्याचबरोबर अन्नधान्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटीसुद्धा बऱ्याच ठिकाणी डिटोरिएट होत असल्याची चर्चा वैज्ञानिक लोक करत आहेत. कारण अनेक आजार बळावलेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर, मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा वापर, यामुळं जे काय आता रिसर्च पेपर पब्लिश होतात कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एका बाजूने आपण शेतीतील उत्पादकता वाढवत असताना त्या उत्पादकतेची क्वालिटी सुद्धा आता तपासण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि भावी पिढी जी आहे, विशेषतः विद्यार्थी, यांच्यासाठी सकस आहार निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचं उत्पादकता निर्माण केली पाहिजेत
आणि सकस आहार त्याच्यातून कसा निर्माण झाला पाहिजे आणि ते करण्यासाठी बियाण्याच्या पातळीवरच काय काय आपल्याला सुधारणा करता येतील बरं. आणि चांगल्या बियाण्याच्या माध्यमातून हाय क्वालिटी प्रोडक्शन कसं शेतीमध्ये तयार करता येईल याचा सुद्धा आम्ही विचार करतोय. आमच्या सर्व जनरल मॅनेजर सोबत यांच्याबद्दल आमची चर्चा झालेली आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांचं आम्ही मार्गदर्शन घेतोय, शासनाचं मार्गदर्शन घेतोय आणि सुदैवानं शासन केंद्र शासनापासून राज्य शासनापर्यंत शेती उत्पादकता आणि शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये महामंडळ एक घटक म्हणून प्रामाणिकपणे आणि सातत्यानं काम करणार आहे याची मात्र मी खात्री देतो. सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये महाबीजचं खूप मोठं त्याला सहकार्य आहे म्हणा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये सहभाग आहे, तर तो कशा पद्धतीचा आहे? नाही, ह्याला पोखरा असं शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं. पोखरांच्या माध्यमातून सुद्धा शासनाने आपल्या काही 21 जिल्ह्यामध्ये त्याचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने काही पावलं उचललेली आहेत. तो विशेषतः पर्यावरणाशी संबंधित आहेत. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी पर्यावरणावर मात करून जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल याच्या संदर्भामध्ये पोखरा काम करत आहे आणि त्याच्यासोबत आमचा MOU झालेला आहे, सामंजस्य करार बियाणे महामंडळाने केलेला आहे आणि त्या माध्यमातून बियाणे असतील किंवा कीटकनाशक सारखे आपले जे कृषी विभागामार्फत जे बुरशीनाशक आहेत जे बियाण्याच्या प्रक्रियेसाठी वापरले जातात किंवा ट्रायकोडर्मा आहे, अजोटोबॅक्टर्स आहेत, असे जे काही प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट महाबीजच्या माध्यमातून आम्ही पोखराच्या योजनेतून शेतकऱ्यांना पोहोचवतो आणि मॅक्झिमम त्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये काम आहे त्या ठिकाणी म्हणजे हजारो महिलांना, ज्या महिला शेतकरी भगिनी आहेत काम करतात, त्यांचे गट तयार केलेले आहेत आणि त्यांना पोखराच्या माध्यमातून जे काही सबसिडी दिली जाते, जे काही बायो फर्टिलायझर दिलं जातं, बी बियाणे दिले जातं, ते देण्यासंदर्भामध्ये महामंडळ त्यांच्या सोबतीनं हातात हात घालून काम करत आहे. बरोबर आहे सर. आत्ताच तुम्ही उल्लेख केला की महिलांच्या बचत गटांचा, महिलांचे बचत गट आहेत, तसंच FPOs आहेत किंवा युवा उद्योजक आहेत ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर ह्या सगळ्यांसाठी काय आपण सांगू शकता की काय काय आपण योजना राबवू शकता? नाही, आता या संदर्भामध्ये आम्ही मागच्या 2 महिन्यापासून चर्चा सुरू केलेली आहे. कारण आतापर्यंत मी आता CO जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी असताना बघितलंय महिला बचत गट खूप प्रभावीपणे काम करत आहेत. आमच्या आता महामंडळाचं कामकाज त्यांच्याकडे कसं सोपवता येईल याच्या संदर्भात आम्ही अभ्यास सुरू केलेला आहे. युवा वर्ग सुद्धा आता कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. शेतकऱ्यांचे जे गट आहेत त्या गटाच्या माध्यमातून आता मला आपल्याला सांगितलं पाहिजे सर्वांना, विदर्भामध्ये विशेषतः अमरावती विभागामध्ये शेतकऱ्यांचे फार्मर्स ग्रुप तयार झालेले आहेत आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत सामंजस्य करार झालेला आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी बियाण्याच्या उत्पादनापासून त्याची सुरुवात झाली पाहिजे आणि ही जी ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत आम्ही आता टायअप केलेलं आहे आणि हे जे तिन्ही घटक आहेत, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना, युवाच्या माध्यमातून ह्या उद्योगामध्ये युवकांना आणि जे शेतकऱ्यांचे गट तयार होतात, फार्मर्स ग्रुप तयार होतात, त्यांनासुद्धा प्रेरणा देऊन त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना या प्रवाहामध्ये आणलं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल, मोठ्या प्रमाणामध्ये महामंडळ शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि विशेषतः महिला ह्या अतिशय कार्यक्षमपणे काम करतात. बचत गटामध्ये मी फार जवळून पाहिलेलं आहे आणि अनेक महिला माता भगिनी शेतात काम करत आहेत, तर त्यांच्यापर्यंत महामंडळ जर पोचायचं असेल तर आम्हाला बचत गटाकडे जावं लागणार आहे आणि ते निश्चित येत्या काळात तुम्हाला दिसेल की आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा महामंडळ काम करत आहे. अरे वा, खूपच चांगलं. कारण आपण म्हणतो की 50% महिला आज देशात आहेत आणि त्यांची जी कार्यक्षमता आहे त्याचा आपण नक्कीच उपयोग केला पाहिजे. तुम्ही काय सांगाल की विकसित महाराष्ट्र या दृष्टीने महाबीजचं सध्या काय काम चालू आहे आणि एकूणच तुम्ही आपल्या सगळे शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांना काय आवाहन कराल? निश्चितपणे माझं सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनम्र विनंती आहे की आपण महाबीजचे जे काही प्रॉडक्ट आहेत, मग बी बियाणे असतील, बायो फर्टिलायझर्स असतील, रोप असतील, या सगळ्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या. कारण जेव्हा एखादं नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा शासन सर्वतोपरी आपणा सर्वांना मदत करते, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच मदत करतं. मग जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायची आहे तेव्हा शासन अंगीकृत असलेल्या महामंडळाचं जे काही प्रॉडक्ट आहेत, कारण मी अत्यंत नम्रपणे सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो
की महामंडळ बियाणे तयार करत असताना डोळ्यात तेल घालून बियाणे तयार करतं. जे प्रॉडक्ट तयार करतं ते शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार केलेलं असतं आणि त्यानंतर सरतेशेवटी त्याची किंमत ही अतिशय वाजवी ठेवलेली असते. तुम्ही या वेळेच्या सीझनमध्ये जरी बघितलं, उदाहरणादाखल सोयाबीनचं जर बियाणे बघितलं तर इतर कंपन्याचे सगळे बियाणे हे 110, 120, 125, 50 पर्यंत आहेत दर. आमचे फक्त 90 रुपये आहेत. म्हणजे इतका फरक आम्ही ठेवलेला आहे. कारण महामंडळासोबत शासनाचा अंगीकृत उपक्रम असल्यामुळं, पुरस्कृत उपक्रम असल्यामुळं शेतकऱ्याचं हित याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा बाजारामध्ये जेव्हा या बियाणे असतील किंवा अलाइड्स प्रॉडक्ट असतील हे खरेदी करत असताना महामंडळाच्याच उत्पादकताला प्राधान्य द्या आणि डोळे झाकून निश्चितपणे तुम्ही हे खरेदी करा. तुम्हाला कुठलीही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही आहे. आणि येत्या या खरीप हंगामासाठी मी समस्त शेतकरी बांधवांना महामंडळाच्या वतीने, माझ्या वतीने आणि दूरदर्शनच्या वतीने पण मनापासून आपलं शुभेच्छा देतो. येणारा हंगाम जरी काही अडचणी असल्या तरी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. महामंडळ आपल्या सोबतीला आहे. त्यामुळं कुठेही खचून न जाता, उदास न होता, संकट ही येणारेच असतात. संकटावर मात करण्यासाठी आपण कंबर कसली पाहिजेत. त्यामुळं आपण महामंडळ आपल्या सोबत आहे. मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. आपण अगदी जाता जाता अतिशय प्रेरणादायी असा संदेश आमच्या सगळ्यांना दिलेला आहे. आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना केलं. आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपले खूप खूप धन्यवाद. मनापासून आभार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आज वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन मान्यवर आणि नवीन विषयासह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक इथेच आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.